नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 10 फेब्रुवारी 2026 रोजी इंग्रजीच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर या व्हिडिओला पूर्णपणे बघा. कारण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रोज सेक्शनचे, पोएट्री सेक्शनचे, त्यासोबत रायटिंग स्किलचे आणि नोवेल सेक्शनचे हायली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणारे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणारे, जे तुमच्या 10 फेब्रुवारीच्या इंग्रजीच्या 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी विचारले जाऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवात करणार आजच्या व्हिडिओमध्ये नोवेल सेक्शनपासून त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, आणि तुम्हाला गॅरंटी देतोय जर हा व्हिडिओ पूर्णपणे जर तुम्ही बघितला ना विद्यार्थी मित्रांनो, आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. 80 पैकी 80 मार्क जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही 100% लक्षात घ्या की मिळवू शकता. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे. एक क्वेश्चन नाही तर अनेक सारे क्वेश्चन्स, काही सारे क्वेश्चन्स मी तुम्हाला आन्सर्ससोबत देणार आहे. त्याचसोबत तुम्हाला तुमचे प्रोज सेक्शन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, पोएट्रीचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो रायटिंग स्किलला कशा पद्धतीने प्रायोरिटाईज करायचं, कशा पद्धतीने रायटिंग स्किल करायचं, कशा पद्धतीने आन्सर लिहायचे, फॉर्मॅट कशा पद्धतीने असायला पाहिजे, त्यासोबत हिस्ट्री ऑफ नोवेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, टू सर्व विथ लव्ह याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर्स सोबत, आणि त्यानंतर तुमचं साइन ऑफ 4 याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओला सुरू करूया. सेक्शन आपण सेक्शन जे 4 आहे नोवेल त्यापासून सुरू करतोय, आणि यामधील 16 मार्क जर फिक्स करायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी जे काही क्वेश्चन सांगत आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. जसं की बघू शकता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स. आता लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा. 18th सेंचुरी गिफ्टेड मॅनकाइंड विथ ... 4 ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. चारींपैकी योग्य पर्याय निवडायचा आणि याचं उत्तर लिहायचं. सगळे क्वेश्चन कव्हर करायचे आहे. एक सुद्धा क्वेश्चन सोडू नका. आउट ऑफ मार्क्स 80 पैकी 80 मार्क मिळवायचे असतील तर. त्यानंतर नोवेल सून बिकम डॉमिनंट लिटररी जनरे ॲज इट. तर 4 ऑप्शन दिले आहेत. करेक्ट ऑप्शन निवडा आणि याचं उत्तर लिहा. त्यानंतर इंडियन रायटर्स इन इंग्लिश नोवेल इनिशियली रोट अबाउट द थीम ऑफ. 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. योग्य पर्याय निवडा आणि याचं उत्तर लिहा. बघा, हे जे क्वेश्चन्स आहेत ते उत्तरांसोबत नाही, हे PDF मी तुम्हाला देणार आहे. PDF डाउनलोड करायचं असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमची कमेंट करा 12वी इंग्लिश, आणि स्क्रीनवरती 2 व्हॉट्सअप नंबर दिसत आहे. फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं याचं स्क्रीनशॉट सेंड करा. हे PDF तुम्हाला फ्री मिळणार आहे. आणि अजून एक PDF आहे विद्यार्थी मित्रांनो, मास्टर प्रिपरेशन गाईडचं, तुम्हाला जस्ट स्क्रीनवरती दाखवतो. जस्ट वेट फॉर अ मिनिट. ओके, तर बघू शकता हे आहे मास्टर प्रिपरेशन गाईडचं विद्यार्थी मित्रांनो PDF, आणि या गाईडमध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळणार आहेत. ओके, जसं की हे गाईड पेड आहे. याची प्राइस आहे विद्यार्थी मित्रांनो 243 रुपये, बट तुम्हाला 120 रुपयाला मिळणार आहे. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रोजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ते कशा पद्धतीने सोडवायचे याचं परिपूर्ण मार्गदर्शन, पोएट्री सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन, पोएट्रीवरती फिगर ऑफ स्पीच ते कशा पद्धतीने सोडवायचं, त्यानंतर रायटिंग स्किलमध्ये विद्यार्थी मित्रांनो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज कशा पद्धतीने करायचं, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू हे कशा पद्धतीने करायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर स्पीच असेल, कंपेअरिंग असेल, एक्सपेन्शन ऑफ आयडिया कशा पद्धतीने करायचं, प्रॉपर फॉर्मॅट तुम्हाला बघायला मिळेल, फिल्म रिव्ह्यू असेल आणि सॉल्ट एक्झाम्पल्स वगैरे मिळतील. त्यानंतर हिस्ट्री ऑफ नोवेलचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, समरायझेशन्स, त्यानंतर टू सर्व विथ लव्हचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नोवेल सेक्शनसाठी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. जसं की बघू शकता, उत्तरांसोबत तुम्हाला नोवेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या PDFमध्ये बघायला मिळणार आहे. हे PDF पेड आहे, आणि जे आधी दाखवत होतो ते PDF तुम्हाला फ्री मिळणार आहे. जर तुम्हाला हे पेड PDF लागत असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त या व्हिडिओवरती काय कमेंट करायची आहे, 12th इंग्लिश, आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आहे याचं तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट सेंड करायचा. त्यानंतर आता फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह हे क्वेश्चन्स दिलेले आहेत. नोवेल इज अ रिलेटिव्हली ... नरेटिव्ह 4 ऑप्शन दिले आहेत. आता या क्वेश्चनचा लवकर स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला अगदी 20 ते 30 मिनिटात व्हिडिओ कव्हर करायचे. तुम्ही लगेच हे जे क्वेश्चन स्क्रीनवरती दिसत आहेत ते 6 क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. मोस्ट IMP आहेत. तर तुम्ही याचं काय करू शकता, लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्यायची, उत्तरे फाइंड करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये पण अनेक सारे क्वेश्चन सिमिलर आहेत ज्याचे तुम्हाला आन्सर मिळतात. ओके, त्यानंतर आहे 7th नंबरवाला क्वेश्चन, द फर्स्ट इंडियन इंग्लिश नोवेल राजमोहन वाईफ वॉज रिटन बाय. तर याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्र चट्टोपाध्याय. ओके, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर आहे जोसेफ कोण आहेत, रोट द नोवेल नेम ॲज ... 4 ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत. करेक्ट ऑप्शन चूज करा आणि याचा आन्सर लिहा. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये सेट करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या या क्वेश्चनचा. त्यानंतर बघू शकता पुढे अजून आहेत क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये सेट करण्यासाठी, तर त्यामुळे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याचे आन्सर्स लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जाऊया पुढे. आता ट्रू ऑर फॉल्स करायचा. नोवेल इज रिकॉग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जनरी इन मॉडर्न टाइम्स. तर ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला सांगायचं. त्यानंतर नोवेल इज अ रिलेटिव्हली अ शॉर्ट नरेटिव्ह. ट्रू ऑर फॉल्स ते सांगायचं आहे. टेल ऑफ गेन्झी इज डिस्क्राइब ॲज वर्ल्ड्स फर्स्ट नोवेल. ट्रू ऑर फॉल्स एवढं सांगायचं आहे. त्यानंतर आहे मिडल क्लास पीपल अँड हॅड अ लिटल इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज. तर ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. सगळे नोवेलचे क्वेश्चन जर करून गेला विद्यार्थी मित्रांनो सगळे, तर हे बघा तुमचे जे 16 मार्क्स आहेत ना, जर तुम्ही मी जे क्वेश्चन्स देतो आजच्या व्हिडिओमध्ये सगळे कव्हर करून गेलात तर 16 मार्क्स जे आहेत ते तुमचे. ओके, ते 16 मार्क्स तुमच्या 10 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये काय आहेत, फिक्स आहेत.
तुमचा 10 फेब्रुवारीचा पेपर म्हणजे तुम्ही मंगळवारी जो पेपर देणार आहात तो तुम्हाला आउट ऑफ लिहायचं असेल तर तुम्ही हे सगळे क्वेश्चन करून जा. नोवेलसोबत मी तुम्हाला प्रोजही देईल, पोएट्री देईल, सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन देईल, रोजचे क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हेही सांगेल आणि नोवेलचेही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अजून मी तुम्हाला देणार आहे आन्सर्ससोबत. ओके, आता मॅच द PS साठी क्वेश्चन याचं स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही आणि तुम्हाला तसंही PDF मिळणार आहे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर. ओके, त्यानंतर मॅच द फॉलोइंग म्हटलेलं आहे, याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर मॅच द फॉलोइंग याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. कंप्लीट द सेंटेन्सेस दिलेलं आहे, हे देखील तुम्हाला बघायचं आहे आणि याचं देखील तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं आहे, हे तुम्हाला सोडायचं आहे. स्क्रीनशॉट घेत चला लवकरात लवकर. आता टू सर्व विथ लवचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. जर हे क्वेश्चन सॉल्व्ह केले, अज्युम करा 4 मार्क्स टू सर्व विथ लववरती क्वेश्चन्स विचारले जातात. 4 मार्क्ससाठी हे 4 मार्क तुमचे फिक्स आहेत, कारण या बाहेरचा बोर्ड तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही. ओके, तर बघू शकता. त्यानंतर कॅरेक्टर स्केचेस विचारलं जाऊ शकतं. तर बघा टू सर्व विथ लवची हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. याचा लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. आता अराउंड द वर्ल्ड इन 80 days याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला दाखवत आहे. हे 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ओके, टॉप 10 क्वेश्चन्स टू सर्व विथ लवची याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सोडवण्याचा प्रयत्न करा. अराउंड द वर्ल्ड इन 80 days. ओके, आता तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांना नोवेल हार्ड जात असतं आणि त्यांना हेच माहीत नसतं यार कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे. तर यासाठी आम्ही 1 शॉट व्हिडिओ अपलोड केलेला आहे 4 तास 40 मिनिटाचा, ज्यामध्ये कंप्लीट नोवेल कव्हर करून दिलेला आहे. ते कशा पद्धतीने सोडवायचं त्याच्या आन्सरांसोबत. ओके, तर तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला ॲड करून देतो. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 5 ज्यामध्ये म्हटलेलं आहे नोवेल द साइन ऑफ 4चे इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता बघू शकता द साइन ऑफ 4चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिले हे 8 क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. जर हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड तुम्हाला असेच क्वेश्चन विचारतं, या बाहेरचं काही विचारलं जाणार नाही, तुम्हाला हेच विचारलं जाईल. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे नोवेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हे झालं नोवेलबद्दल. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे एक गाईड आहे आणि तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईड दाखवतोय. तर या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोवेलचे आन्सर्ससोबत क्वेश्चन्स बघायला मिळतील. बघू शकता. आता द हिस्ट्री ऑफ नोवेल, द वर्ड, व्हॉट इज मिनिंग ऑफ द वर्ड नोवेल, आन्सर दिला आहे न्यू स्टोरी और प्रोज नरेटिव्ह. बघा, मास्टर प्रिपरेशन गाईड तुम्हाला पेड, याची ॲक्च्युअल प्राईस आहे ना विद्यार्थी मित्रांनो 243 रुपीज आहे. बट हे तुम्हाला आता सध्या 50% ऑफवरती म्हणजे 116 रुपयाला मिळतं, फक्त 116 रुपीजला. हे पेड गाईड आहे. ओके, आणि जे तुम्हाला आधी क्यूबी दाखवली ती फ्रीच मिळणार आहे तुम्हाला, बट हे आहे हे पेड. जर तुम्हाला हे पेड पाहिजे असेल विथ आन्सरसोबत, बघू शकता कशा पद्धतीने आन्सर दिलेले आहेत. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सरसोबत या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतं. आता टू सर विथ लव याचे महत्त्वाचे प्रश्न बघा. हे जर तुम्ही समजून घेतलं मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये, तुम्ही प्रॅक्टिस केली एक दिवसाआधी जरी तुम्ही हे समजून घेतलं, बघा 99 पेजेसचं हे गाईड आहे. बट जर या क्वेश्चन्स आणि आन्सर्स समजून घेतले, आउट ऑफ मार्क्स मिळू शकता. नोवेलचे 16 मार्क्स फिक्स असणार आहेत तुमचे मास्टर प्रिपरेशन गाईडमधनं जर स्टडी केलं तर. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो टू सर विथ लवचे कॅरेक्टर स्केचेस आम्ही तुम्हाला दिले. ER ब्रीथवेट यांचं कॅरेक्टर स्केचेस मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कॅरेक्टर स्केचेस विचारलं जातं तुम्हाला. त्यानंतर स्टुडंट्स ऑफ ग्रीन स्लेड स्कूल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रिन्सिपलचं कॅरेक्टर स्केच विचारलं जाऊ शकतं. गिलियन ग्लोसर यांचं कॅरेक्टर स्केच विचारलं शकतं. त्यानंतर कॅरेक्टर स्केच ऑफ डेनहॅम याचं कॅरेक्टर स्केच विचारलं जाऊ शकतं. तर हे सगळे कॅरेक्टर स्केचेस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अराउंड द वर्ल्ड इन 80 days याचं देखील तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नोवेलचे आन्सर्ससोबत. आणि त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कॅरेक्टर स्केचेस. फिलिस फॉकचं कॅरेक्टर स्केच विचारलं जाऊ शकतं, पासपोर्टचं कॅरेक्टर स्केच विचारलं जाऊ शकतं आणि ते इथे आन्सरसोबत मिळतं तुम्हाला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिटेक्टिव्ह फिक्सचं विचारलं जाऊ शकतं, ऑडाचं विचारलं जाऊ शकतं, किंवा विद्यार्थी मित्रांनो साइन ऑफ 4मध्ये तुम्हाला जसं की शर्लॉक होमचं विचारलं जाऊ शकतं, डॉक्टर वॅस्टनचं विचारलं जाऊ शकतं, मेरी मॉस्टनचं विचारलं जाऊ शकतं, टोंगा वगैरेचं विचारलं जाऊ शकतं. हे सगळं बघायला मिळेल. त्याचसोबत नोवेलचं सेक्शन कसं अटेम्प्ट करायचं हे दिलेलं आहे. त्यानंतर बघू शकता पोएट्रीचं सगळं पोएमचं फिगर ऑफ स्पीचेस आम्ही दिलेलं आहे, तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे या गाईडमध्ये. त्यानंतर सगळ्या पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला बघायला मिळणार या गाईडमध्ये. बघू शकता ॲप्रिसिएशन ऑफ ऑल पोएम्स. द सॉंग ऑफ ओपन रोडचं तुम्हाला ॲप्रिसिएशन बघायला मिळेल. त्यानंतर इंडियन व्हिवर्स याचं ॲप्रिसिएशन तुम्हाला बघायला मिळेल. इनकेप रॉक याचं ॲप्रिसिएशन तुम्हाला बघायला मिळेल. हॅव यू अर्न युअर टुमारो याचं ॲप्रिसिएशन तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर फादर रिटर्निंग होप दिलीप चित्रे याचं देखील ॲप्रिसिएशन. त्यानंतर मनी या पोएमचं ॲप्रिसिएशन. शी वॉक्स इन ब्युटी या पोएमचं प्रॉपर फॉर्मॅटमध्ये ॲप्रिसिएशन तुम्हाला बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एक दिवस आधी कव्हर करू शकता, त्यामुळे हे इतकं इझी करून दिलेलं आहे तुम्हाला की आउट ऑफ मार्क्स मिळवणं तुमच्या मंगळवारच्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या 10 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये अगदी सोपंच असणार आहे. त्यानंतर प्रोज सेक्शन कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचं, पोएट्री सेक्शन कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचं, रायटिंग स्किलसाठी कोणतं योग्य फॉर्मॅट असणार आहे ते सगळं मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतं. हे मास्टर प्रिपरेशन गाईड पेड असणार आहे तुम्हाला आणि हे जे गाईड दाखवते तुम्हाला, हे जे PDF दाखवते हे तुम्हाला फ्री असणार आहे. आता ह्या PDF बद्दल बोलूया. नोवेल आपण कव्हर केलेला आहे. आता या PDF मध्ये आपण प्रोज सेक्शनबद्दल बोलूया. ओके, आता या PDF मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रोज सेक्शनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळणार आहेत. बघा, हे जे फ्री गाईड आहे यामधील कोणता एक उत्तर विचारला जाईल. 100% गॅरंटी. इथेच तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकता. यामध्ये जे पॅसेजेस दिलेले आहेत ना त्यामधील कोणता एक विचारा तुम्हाला विचारला जाईल. जसं की आता बघू शकता तुमचा जो काही ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट डे
ओके. अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे हा जो चॅप्टर आहे त्यावरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा पॅसेज दिला गेलेला आहे आणि त्यावरती विद्यार्थी मित्रांनो काही क्वेश्चन्स असणार आहेत. आता तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तर तुम्ही समजू शकता की तुम्हाला बोर्डमध्ये कसाही पॅसेज आला, मी असं गृहीत धरेल की तुम्हाला बोर्डमध्ये कसाही पॅसेज आला तुम्ही सोडवू शकता. ओके. तर बघू शकता इथे काय म्हटलेलं आहे. ओके. अँड ॲस्ट्रोलॉजर्स डेचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इथे तुम्हाला दिले गेलेले आहेत आणि बघा त्यावरती काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. जसं की तुमचे सगळ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. जसे की कॉप अँड अंथम असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो बिग डेटा बिग इनसाइड असेल, तुम्हाला ह्या चॅप्टरचा पॅसेज दिला गेलेला असेल. बघू शकता आता बघू कसा पॅसेज दिलेला आहे. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड, लेट मी गिव्ह यू अ आयडिया ऑफ हाऊ ह्यूज ऑफ डेटा माइट बी. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे तुम्हाला पॅसेज दिला आहे, त्यावरती काही क्वेश्चन्स दिले आहेत. आता क्वेश्चन कशा पद्धतीने असतात, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये, ट्रू ऑल फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स असतात, त्यानंतर वेब डायग्रामसाठी असतात आणि त्यानंतर ते ग्रामरवरती असतात. तुम्हाला नॉन टेक्स्टाईल टेक्स्टाईल ग्रामरवरती क्वेश्चन्स असतात. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्जिंग टुवर्ड्स द एक्सलन्स यावरती देखील तुम्हाला पॅसेज विचारला जाऊ शकतो, त्यावरती क्वेश्चन्स दिले जातील. तर ह्या PDF तुम्हाला सगळे प्रोजचे इम्पॉर्टंट पॅसेजेस विथ ॲन्सर्स विथ क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील, तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके. मास्टर प्रिपरेशन गाईड विथ ॲन्सरसोबत आहे, हे विदाऊट ॲन्सर आहे. त्यानंतर ग्रामर, जर यामधील ग्रामर या बाहेरचं ग्रामर विचारलं जात नाही, 100% विद्यार्थी मित्रांनो यामधीलच ग्रामर तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्यामुळे सगळं ग्रामर तुम्हाला कव्हर करायचं आहे, कोणतंच ग्रामर तुम्हाला सोडायचं नाही. ओके. तुम्हाला सगळं ग्रामरचे क्वेश्चन्स कव्हर करून जायचे, कारण नॉन टेक्स्टाईल पॅसेज विद्यार्थ्यांना येत नसतं, सॉरी नॉन टेक्स्टाईल ग्रामर विद्यार्थ्यांना येत नसतं. तर याची अधिकाधिक तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो माइंड मॅपिंगसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहे आणि माइंड मॅपिंग अनेक विद्यार्थ्यांना येत नसतं, ते कशा पद्धतीने करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर याआधी 4 तास 40 मिनिटांची व्हिडिओ टाकलेली आहे, ती कव्हर करू शकता. त्यासोबत आम्ही 1 तास 9 मिनिटांची एक व्हिडिओ टाकली आहे, नोव्हेलचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करून दिलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. नोव्हेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला मी देणार आहे. त्यानंतर बघा माइंड मॅपिंगसाठी इफेक्ट ऑफ म्युझिक दिलेला आहे, बेनिफिट ऑफ इंग्लिश लँग्वेज यावरती माइंड मॅपिंग करू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो ब्युटी ऑफ कलर्स अशा पद्धतीने माइंड मॅपिंग करायची. त्यानंतर पोएट्री, आता बघा पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. आता बघा पोएट्रीबद्दल बोलायला गेलं तर पोएट्रीचे सगळे पोएम्सचं वरती तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे. आता बघा सॉन्ग ऑफ ओपन रोड ही कविता दिली आहे, त्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकता. जर तुम्ही हे PDF कव्हर केले, 2 PDF सांगतोय, एक पहिलं मास्टर प्रिपरेशन गाईड ज्यामध्ये तुम्हाला पेपर कसा अटेम्प्ट करायचा, क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा याचं परिपूर्ण मार्गदर्शन अँड सॉल्ड ॲक्टिव्हिटीज मिळतात. आणि दुसरं हे फक्त क्वेश्चन बँक जर कव्हर केली, या 2 गोष्टी जर एका रात्रीतनं कव्हर केल्या 80 पैकी 80 मार्क मिळवू शकता. गॅरंटीड देतोय, गॅरंटीमध्ये देतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 100% की तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. फक्त तुम्हाला हे 2 PDF कव्हर करायचं आहे. पहिलं असणार आहे मास्टर प्रिपरेशन गाईड आणि दुसरं ही जी क्वेश्चन बँक ऑफिशियल प्रोव्हाइडेड बाय बोर्ड. ओके. बोर्डने ऑफिशियली क्वेश्चन बँक दिलेली आहे. ओके. अशा पद्धतीने क्वेश्चन्स असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मनी ही पोएम दिलेली आहे, त्यावरती काही क्वेश्चन्स आहेत आणि सगळं पोएमचं ॲप्रिसिएशन तर ऑलरेडी तुम्हाला कोणत्या पोएममध्ये तो कोणत्या याच्यामध्ये मिळतं, तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये मिळतं आहे. ओके. जसं की आता इंडियन विवर्स बाय सरोजिनी नायडू यांची ही पोएम आहे, त्यावरती बघा अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले. तर असेच प्रश्न बोर्ड तुम्हाला विचारणार आहे तुमच्या 10 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये, वेगळं काही नसणार आहे. तर प्रोजबद्दल तुम्हाला समजलेलं असेल, पोएट्रीबद्दल तुम्हाला समजलेलं असेल आणि ॲप्रिसिएशन तर सगळ्या पॉईंटचं ऑलरेडी मिळणार आहे. तुम्हाला फिगर ऑफ स्पीच 2 मार्क्ससाठी आयडेंटिफाय करायला असतं 4 तास 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. त्यासोबत मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये सगळे फिगर ऑफ स्पीच तुम्हाला सांगितलेले आहेत, एक्सप्लेन आपण 4 तास 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत. जाऊ शकतो पुढे. तर पुढे बघा आता रायटिंग स्किलवरती येऊयात. आपण रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबद्दल टॉक करूया. त्यामध्ये सगळे काही मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर हे कव्हर केलं तर दुसरं काहीच कव्हर करू नका. आता बघा सेक्शन 3 रायटिंग स्किल आहे. आता रायटिंग स्किल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने समजून घेता, कशा पद्धतीने मांडता, कशा पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करता, फॉर्मॅट तुम्हाला समजतंय का यासाठी असतं. आता बघा ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन या तिन्हीपैकी कोणते एक करू शकता. त्यानंतर ईमेल, रिपोर्ट आणि इंटरव्ह्यू या तिन्हीपैकी कोणते एक करू शकता. त्यानंतर स्पीच, कंपेअरिंग, एक्सपेन्शन ऑफ आयडिया या तिन्हीपैकी कोणते एक करू शकता. रिव्ह्यू, ब्लॉग, अपील या तिन्हीपैकी कोणते एक करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पूर्ण सेक्शनमध्ये फक्त 4 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचं असतं. आता ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पजचे देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या गाईडमध्ये बघायला मिळतील, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायला आवडेल, ज्या विद्यार्थ्यांना रायटिंग स्किलचा W सुद्धा येत नसेल त्यांच्यासाठीच आम्ही 4 तास 40 मिनिटाचा व्हिडिओ टाकला आहे. A to Z एकदम बेसिक पासनं विद्यार्थी मित्रांनो, लहान 1लीच्या 5वीच्या मुलाला जसं समजून सांगितलं जातं तशा पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आहे. तो 4 तास 40 मिनिटांचा व्हिडिओ बघा, आउट ऑफ मार्क्स मिळवा तुमच्या बोर्ड परीक्षेच्या इंग्रजीच्या 10 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये. ओके. ग्रुप डिस्कशनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील, ईमेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील, ईमेलचं फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे हे समजायला मिळेल, रिपोर्ट रायटिंग कशा पद्धतीने करायचं, इंटरव्ह्यू कशा पद्धतीने करायचं, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या PDF बघायला मिळतील. आता हे जे PDF तुम्हाला मी दाखवतो हे ऑफिशियल बोर्डचं क्वेश्चन बँकचं PDF आहे, ऑफिशियल बोर्डने दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला पूर्ण 80 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत, परंतु त्याची उत्तरे तुम्हाला स्वतः लिहायची असतात. मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोणता क्वेश्चन कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा, मग तो प्रोजचा असेल, पोएट्रीचा असेल,
किंवा विद्यार्थी मित्रांनो नोव्हेलचं असेल याचं परिपूर्ण मार्गदर्शन, बेस्ड पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने द्यायचं, कोणत्या छोट्या टिप्स आहेत, कोणत्या ट्रिक्स आहेत, काय फीडबॅक्स असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघायला मिळणार आहेत मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये, ज्याची प्राईस 243 आहे आणि ते तुम्हाला 50% ऑफवरती मिळेल, म्हणजे 120 रुपयाला तुमचे लाखोचे क्लासेस फेल असणार आहे त्या गाईडसमोर. आणि हे PDF आम्ही तुम्हाला फ्री देणार आहे. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, ऑल नोटिफिकेशनवरती विद्यार्थी मित्रांनो सेट करायचं आहे आणि याचा स्क्रीनशॉट स्क्रीनवरती 2 व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, कोणत्या एका नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, सेंड करायचं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्या एका नंबरवरती सेंड करणार त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्या PDFची इन्फॉर्मेशन आणि लिंक टाकण्यात येईल, तुम्हाला असिस्ट करण्यात येईल की PDF कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो होप ही व्हिडिओ समजलेली असेल. या व्हिडिओचं इंटेन्शन एवढंच होतं की आम्ही तुम्हाला नोव्हेलचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्यावं, तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी वेळ दिलेला होता, तर तुम्ही घेतले असावेत अशी आशा बाळगतो. तुम्हाला सर्व काही समजलं असेल. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगतो ओव्हरव्ह्यू की नोव्हेलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला सगळे दाखवलेत आणि मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये त्या आन्सरसोबत मिळतील, कॅरेक्टर स्केचेस वगैरे, तर तुम्ही ते परचेस करू शकता. ओके, त्यानंतर प्रोचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सगळं काही मिळणार आहे, सगळ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, पोएमचे सगळ्या पोएमवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, सगळ्या पोएमचं ॲप्रिसिएशन, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रायटिंग स्किलचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, रायटिंग स्किलचं फॉर्मॅट मिळेल मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये, त्याचे आन्सर्स मिळतील मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये. आणि नोव्हेलचे तर ऑलरेडी सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि कॅरेक्टर स्केचेस. तर तुम्हा सर्वांना तुमचा मंगळवारचा म्हणजे 10 फेब्रुवारी 2026चा 12वीचा इंग्रजीचा जो पेपर होणार आहे त्यासाठी मनापासून शुभेच्छा. ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा पेपर खूप सोपं जावं आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांना पेपर खूप जास्त टफ नाही जावं, कारण ते पण आपलेच सर्वांना पेपर चांगला जावं. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच, बाय.